शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. माझी पैसे ते 4.5 एकर जमीन आहे एकूण, आणि त्या जमिनीत मी 11/5/2025 रोजी नियमानुसार पंढरपूरला मोजणी केली नाही. 3 वर्ष केली नाही. सोनार अधीक्षक होते म्हणून मी माळशिरसची मोजणी करून घेतली आणि पोलीस बंदोबस्त हे सगळे पैसे भरून ती मोजणी करून घेतली असताना त्या क्षेत्रातील ऊस माझा शेतकऱ्यानं 9 तारखेला तोडणी करायला सुरुवात केली त्यांना 9/2ला. त्यावेळेला मी आधी पोलीस निरीक्षक तहसीलदार प्रांत यांना तक्रार दिली बाबा माझी मोजणी झाली आहे आणि हे ऊस घेऊन चालला आहे. त्याबद्दल त्यांनी FIR दाखल करून घेतली. त्यानंतर मी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे गेलो. त्यांनी नुसतं पत्रच दिली, मला कारवाई काही झाली नाही. आणि हा ऊस चोरी करून येणारा तोडणारा हा प्रशांत परिचारकचा पांढरण कारखान्याचा सभासद आहे आणि ह्या दबावामुळं आणि त्याच्या पाठिंब्यामुळं त्यानं मला 3 वर्ष यापूर्वी ऊस नेला, मोजणी बेकायदेशीर केली, ते उपाधीक्षकाला बदली झाली. परत नंतर सुद्धा काहीच त्या दबावामुळे हे अधिकारी काहीच कारवाई करत नाही. म्हणून परत मी 30/12/2025 रोजीला एक निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना, बाबा ही मला त्रास व्हायला लागला आहे, अधिकारी काहीच दखल घेत नाही, तर मी माझ्या शेतामध्ये आत्मदान करणार आहे म्हणून. त्यानंतर त्यांनी मला पोलिसांनी लेखी दिलं, तुमची आम्ही कारवाई करतो म्हणून, आणि माझं मी आत्मदान माघारी घेतलं. त्यानंतर मी त्यांनी काहीच केलं नाही. हा शेतकरी मला 11/2/2025 पासून माझ्या शेताला बांधच नाही, पूर्वेला नाही, पश्चिमेला नाही, चारी बाजूला नाही ना, सगळं बांध फोडून ऊस लावला आणि त्यातला ऊस नेतोय, पाणी सोडतोय, सगळ्या तक्रारीने दिलेल्या. परंतु याबाबत लिखित 20 पत्र झाली आतापर्यंत. पुन्हा यांनी त्या चोरी करणारा कारखाना प्रशांत परिचारक, विजय सत्यवान राजमाने, ते ऊस चोरी करून येणार ट्रॅक्टर मालक, तोडणी कामगार याच्यावर बी चोरीचा गुन्हा दाखल केला नाही. पुन्हा याबाबतची सगळ्याला तहसीलदारला याला निवेदन दिले ते, पण प्रत्यक्षात त्यांनी मला कागदपत्रावरच दिले नुसतं. लिखित 2 शब्द सुद्धा कारवाई झाली नाही. त्या राजमान्यावर झाली नाही, प्रशांत परिचारक चेअरमनवर झाली नाही. आणि त्याचा चौकशी अधिकारी होता, त्यातला सोलापूरनं सांगितलं तुम्ही चौकशी करा त्याची काय म्हणून, आणि आमच्याकडे अहवाल पाठवा. पंढरपूरचं ग्रामीण पोलीस स्टेशनचं विरशन पाटील आहे. त्या विरशन पाटलानं काय केलं, विरशन पाटलानं खोटा अहवाल तयार केला. हे तर मोठं आहे. खोटा अहवाल तयार करून तहसीलदार प्रांताला पाठवला, प्रांत साहेबाला पाठवला की मोजणीदार आणि गैरमोजणीदार यांच्यामध्येच वाद आहे, आणि हे अशीच खोटी पत्र अहवाल पाठवलेला तहसीलदारनं बघितलंच नाही. मोजणी झाली होती माळशिरसची आणि ह्यांनी पाठवलं भूमी आपली पंढरपूरची मोजणी झाली म्हणून ह्यानं विरशन पाटलानं खोटं तयार केला हवा, आणि तो तहसीलदार प्रांताला पाठवला आणि जिल्हाधिकाऱ्यापर्यंत. 30 पत्र तहसीलदारनं चौकशीच केली नाही, मोजणी कुठे झाली, काय झालं. तसेच सहाय्य करून प्रत्येक पत्रावर मलाही ती पत्र पाठवली, तहसीलदारलाही पाठवली, वर प्रांतालाही पाठवली. आणि हा मुद्दा ह्या खोटा अहवाल तयार केल्यामुळं वाढत गेला. म्हणून मी मागणी केली. यामुळे हा पोलीस आहे, पोलीसच आहे तिथं, आणि ह्यांनी सुरुवात केली. हा प्रांताकडे जातोय, तहसीलदारकडे, SP सारखा जातोय, म्हणून पुन्हा पोलिसांनी माझी तक्रार दखल घेतली नाही. परत मला त्रास देण्यास सुरुवात केली. रेखा गणवट आहेत निरीक्षक आणि हा पोलीस, दोघांनी मिळून माझ्या कुठली तक्रारी दखल घेतली नाही. परत दुसरं आहे की ह्याच शेतकऱ्यांना, माझं विठ्ठल नामदेव चव्हाण माझा शेजारी शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची 18 गुंठे जमीन आलेली ह्या विजय सत्यवान राजमान्यानं खरेदी केली 16/1/2025 ला. जमीन खरेदी विक्रीचं प्रकरण सांगतो तुम्हाला, नाही तक्रार आहे. प्रांताबद्दल शेतकऱ्यानं परत 5 तारखेला अजून माझ्या घरी येऊन शेतात रस्त्यावर फवारणी करत होता आणि वैरणीवर फवारणी करत होता. त्यावेळेला मी आम्हाला फवारणी करू नको, माझ्या शेतातील माझे जनावर मारतील वैरणी चाऱ्यावरची. त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं त्याच्या बायकोला कुटुंबाला बोलवलं आणि आम्हाला कुटुंबाला मारहाण करून त्यानं मंगळसूत्र चोरून नेलं पत्नीचं माझ्या, आणि फवारणीला एक 5,000चा पंप दिला. त्याबद्दल मी व्हिडिओ तयार केला. मी तक्रार दे गेलो पंढरपूर पोलीस स्टेशनला, तरी माझ्या आधी ह्या शेतकरी तक्रार घेतली या पोलिसांनी, विजय राजमानेची घेतली आणि माझी घेतली नाही. मी बायको गेल्यानंतर मला बाहेर बसवलं, म्हणजे तुमची तक्रार घेत नाही. परत नंतर मी घेतली नाही. आम्ही 2 जण सोलापूरला आलो होतो SP ऑफिसला, तिथे तक्रार नोंदवली. त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करून घ्या. परत गेलो रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्हाला बसवून ठेवलं, गणवट मॅडम नाहीत म्हणून, मॅडम येऊ द्या म्हणून, रेखा गणवट पोलीस निरीक्षक. रात्रीच्या 10 वाजता आम्ही घरी गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतली नाही. त्याला कारवाई ह्याच्यातली विजय सत्यवान राजमाने हा त्रास देणारा शेतकरी, आणि पहिली जमीन खरेदी केली आणि दुसरी माझी मोजणीतनं आलेला 18 गुंठ
त्याने बी ते खरेदी केली. त्यामुळे प्रांतानं हे प्रकरण इथं पंढरपूरला चालू असताना त्रास देऊन वैयक्तिक मला त्रास देण्याच्या हेतून माझं प्रकरण मग इथं वर्ग केलं अपर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि अपर जिल्हाधिकाऱ्याकडून त्रास देण्याच्या हेतून विजय राजमाने प्रशांत परिचारक चेअरमन कारखान्याचा प्रशांत परिचारक चेअरमन आणि तहसीलदार सचिन लंगोटे, प्रांतसाहेब सचिन इतापे आणि खरेदी विक्रीच्या जी नोंदी घेतलेल्या त्यांच्याकडे प्रकरण प्रांताकडे चालू असताना खरेदी विक्रीच्या नोंदी निबंधक आणि मंडळ अधिकारी बालवणी गटाचा मंडळ अधिकारी येते आम्हाला गणेश साठे आणि पोलीस उपनिरीक्षक विशन पाटील आणि पोलीस निरीक्षक घनवट त्यांची मी निलंबनाची मागणी केली आहे. यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन यांच्यावर जर नाही कारवाई झाली तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री, महसूल मंत्री यांनी दोषी अधिकाऱ्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी. आणि या अधिकाऱ्याच्या त्रासामुळं आणि विजय सचिवांना राजमान्याच्या त्रासामुळं कौटुंबिक या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून मी 25/7/2026 रोजी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला मुख्यमंत्री महापूजेच्या वेळी विठ्ठल मंदिरासमोर आत्मदान करणार आहे.